आज आपण मायक्रोवेव्ह हा क्लीन कसा करायचा आहे, मायक्रोवेव्ह स्वच्छ कसा करायचा ते बघणार आहोत. बऱ्याचदा आपण जेव्हा मायक्रोवेव्ह मध्ये कुकिंग करतो तेव्हा आपल्या लक्षात येत नाही, पण हळूहळू मायक्रोवेव्ह हा असा आतून खराब व्हायला लागतो. बऱ्याच जणांनी मला विचारलं आहे की मायक्रोवेव्ह मेंटेन कसा करायचा, मायक्रोवेव्हची काळजी कशी घ्यायची याबाबतचा एक व्हिडिओ शेअर करा. त्यामुळे आता मी हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करत आहे. आपल्याला हे लगेच लक्षात येत नाही, पण साधारण आपण जर कंटिन्युअस हा मायक्रोवेव्ह यूज करत राहिलो तर अशा प्रकारे हळूहळू त्याच्यावर डाग जमा व्हायला लागतात आणि हे डाग आपण जर असेच जमवून दिले तर आपला मायक्रोवेव्ह खराब होऊ शकतो. अशा वेळी आपल्याला मायक्रोवेव्ह स्वच्छ करण्याची अत्यंत गरज आहे. तर हा मायक्रोवेव्ह योग्य प्रकारे स्वच्छ कसा करायचा, स्वच्छ करताना काय काळजी घ्यायची, काय टाळायचं, या सगळ्या गोष्टी आज मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा. त्याचबरोबर आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, असा एक मायक्रोवेव्ह सेफ बाउल घ्यायचा आहे. अर्धा बाउल पाणी भरलेलं आहे. आपलं नॉर्मल जे नळाचं पाणी आहे ते मी पाणी भरलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहितीच असेल की लिंबामध्ये अँटीसेप्टिक आणि अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात, ज्यामुळे लिंबू हे एक नॅचरल डिसइन्फेक्टंट असं काम करतं. त्यामुळे आपण लिंबाच्या सालासकट हा पाण्याने भरलेला बाउल ओव्हनमध्ये 10 मिनिटासाठी फुल पॉवरवर छान पाणी उकळून घेणार आहोत. लिंबामध्ये नैसर्गिक आम्ल म्हणजेच सायट्रिक ॲसिड असतं, ज्यामुळे ओव्हनमध्ये जर काही चिकट डाग लागलेले असतील किंवा काही चिकट पदार्थ चिटकलेले असतील, त्याबरोबरच खूप जुने डाग असतील, ते सुद्धा सहज निघायला मदत होते. आज मी तुम्हाला कुठल्याही केमिकलचा वापर न करता घरातल्याच साध्या आपल्या रोजच्या वापरातल्या साहित्यापासून ओव्हन क्लीन कसा करायचा ते दाखवते आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा. आता आपण हा ओव्हनमध्ये हे बाउल ठेवून 10 मिनिटासाठी ओव्हन चालू करून घेणार आहोत. 10 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला लगेचच ओव्हन उघडायचा नाहीये. तर आता 10 मिनिटं झालेली आहेत आणि मायक्रोवेव्ह बंद झालेला आहे. आता आपण 5 मिनिटं असंच हे बाउल मायक्रोवेव्ह मध्ये ठेवणार आहोत. आपण लगेचच मायक्रोवेव्ह ओपन करायची घाई करायची नाहीये, कारण मायक्रोवेव्ह क्लीन करण्यामध्ये अर्धी स्टेप्स आपले झालेले आहेत. म्हणजे आपण मायक्रोवेव्ह मध्ये बाउल ठेवून त्यामध्ये लिंबाच्या फोडी टाकून छान ते 10 मिनिटं उकळून घेतलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाच्या स्टेप्स तर पुढे आहेत, त्या म्हणजे आपल्याला मायक्रोवेव्ह छान क्लीन करून घ्यायचा आहे. तो क्लीन कसा करायचा, तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण मायक्रोवेव्ह क्लीन करायला जातो पण नेमकी तिथेच गडबड काय होते ती सांगते. आपण जेव्हा भांडी घासायची तार आहे किंवा जो स्क्रबर आहे, आपण त्यानेच तो मायक्रोवेव्ह घासायला जातो आणि मग त्याच्यामध्ये स्क्रॅचेस पडतात आणि कधी कधी ते डीप स्क्रॅचेस पडतात, ज्यामुळे मायक्रोवेव्ह खराब होतो. म्हणजे आपल्याला ते कदाचित दिसून येत नाहीत की ह्याला स्क्रॅचेस पडलेले आहेत, पण जेव्हा आपण तो मायक्रोवेव्ह कुठल्या तरी कुकिंगसाठी किंवा बेकिंगसाठी चालू करतो तेव्हा त्याच्यामध्ये स्पार्कल व्हायला लागतं. याचाच अर्थ काय की तो मायक्रोवेव्ह खराब झाला. मग आपल्याला त्याला रिपेअरिंगला द्यायला लागतं आणि बरेच पैसे खर्च करायला लागतात. तर असं होऊ नये म्हणून मायक्रोवेव्ह क्लीन करण्याची योग्य मेथड काय आहे, योग्य पद्धत काय आहे मी तुम्हाला दाखवते. 5 मिनिटांनी जेव्हा ओव्हन उघडून बघितला तेव्हा आपण जे पाणी उकळायला ठेवलं होतं त्यामुळे जी वाफ तयार झाली होती, त्यामुळे जे डाग वगैरे आहेत ते एकदम मऊ पडले होते. मग आता आम्ही काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा ओव्हन बंद केला, त्यानंतर त्यातलं बाउल बाहेर काढलं, त्याचबरोबर जो टर्न टेबल आहे तोही बाहेर काढला आणि साईडला ठेवून दिला. त्यानंतर एक स्वच्छ कापड घेऊन आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ओव्हन व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे. तर हे बघा, मी नुसतं वरच्यावर पुसलंय तरीसुद्धा एवढी घाण त्यातनं निघालेली आहे. धूळ किंवा चिकट जे काही असेल ते सगळं निघालेलं आहे. आता आपण सगळ्या बाजूने ओव्हन व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. आता हे जी टर्न टेबलची जागा आहे तिथे जी ही कॅव्हिटी निर्माण झाली आहे, तिथे कोपऱ्यामध्ये बारीक बारीक पदार्थांचे कण किंवा आपण जर केक वगैरे बेक केला आहे त्याचं काहीतरी कण वगैरे असे पडतात, जे दिसून येत नाही, पण आपण जेव्हा व्यवस्थित साफ करून घेतो प्रत्येक कोपऱ्यातून तेव्हा ते आपल्याला दिसून येतात.
आता जर काही चिवट डाग असतील किंवा बरेच दिवस झाले तुम्ही काही बेकिंग केलेलं आहे किंवा काही कुकिंग केलेलं आहे, त्याचं काही जर उडालेलं आहे आणि ते चिटकून बसलेलं आहे, तर त्याला ही जी आपण उकळून घेतलेली लिंबाची साल आहे त्यानेच एकदा व्यवस्थित घासून घ्यायचं आहे. त्याला साबण पावडर वगैरे लावायची गरज नाहीये आणि त्यानंतर असं नॅपकिननी आपल्याला ते व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. तुम्ही एवढं जरी अगदी रेग्युलर केलं ना तरी तुमचं ओव्हन अगदी व्यवस्थित दीर्घ काळ चालणार आहे. कुठलीही त्याला रिपेअरिंगची किंवा मेंटेनन्सची गरज पडणार नाहीये. इथे तुम्हाला एक बघायचं आहे की जेव्हा तुम्ही ओव्हन पुसून घेताय तेव्हा खूप हार्शली ओव्हन पुसायचं नाहीये. तसं केल्यास त्याच्यावर स्क्रॅचेस पडू शकतात आणि ओव्हन खराब व्हायची शक्यता आहे. हा ओव्हन 15 वर्षापेक्षाही जास्त जुना आहे. ज्या वेळेला मला माहीत नव्हतं की ओव्हन क्लीन कसा करायचा, त्यावेळेला जे त्याच्यावर डाग जमा झाले ते नंतर चिकट झाले आणि घट्ट झाले, ते काही केल्या निघत नाहीत. पण बाकी आपला ओव्हन तुम्ही आता बघू शकता एकदम चकाचक झालेला आहे. मी सुरुवातीला जो ओव्हन दाखवला त्यापेक्षा तुम्हाला आता या ओव्हनमध्ये खूप फरक दिसत असेल. ओव्हन स्वच्छ झालेला आहे, त्याच्यामध्ये जे काही चिवट डाग आहेत ते निघून गेलेले आहेत. त्यानंतर हा जो टर्न टेबल आहे तो पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी गार पाण्याने स्वच्छ साबणाने धुवून घेतलेला आहे. त्याला आपण घासू शकतो आणि त्याला व्यवस्थित पुसून परत मी हा ओव्हन मध्ये लावलेला आहे. तर अशा प्रकारे आपला ओव्हन छान स्वच्छ झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. परत भेटू, तोपर्यंत बाय.